मग फर्स्ट ऑफ ऑल थोडा प्रॉब्लेम आहे. सॉरी. फर्स्ट ऑफ ऑल सॉरी की मला 15 तारखेची बॅच आपल्याला 20 तारखेला शिफ्ट करायला लागली. कारण ट्रॅव्हलिंग आणि ऑल मध्ये मग मिस झालं असतं आणि कन्सिस्टन्सी राहिली नसती. म्हणून मी शिफ्ट केलेला. सो आय एम सो सॉरी. पहिले तर रश्मी मॅम कुठे गेल्या? रश्मी मॅमला पहिले पाहिजे. हो मॅम. हो. सो हो, खूप दिवस वाट सॉरी बघत होते. मला मला ठीक आहे, ठीक. ठीक आहे. एनिवेज रश्मी मॅम तुमच्यापासून सुरू करूया की का क्लास जॉईन करायचा आहे, काय काय नॉलेज आहे तुम्हाला, ते सगळं तुम्ही आम्हाला सांगा. नाही मॅडम, जास्त काही नाही. बेसिक. अरे थोडंफार जे काही बेसिक. आहे ते. हो, बेसिक माहिती आहे मला. ओके ओके. जास्त काही नाही. मला अच्छा खूप दिवसापासून जॉईन करायचा होता. अच्छा. त्यामुळे बर बर. ठीक आहे. आधी ऑलरेडी ट्रेड करता की कसं आहे? हो, ट्रेड केलं होतं हा दोनदा. हा. फक्त इन्व्हेस्टमेंट करते सध्या. ओके ओके. ठीक आहे ठीक आहे. चालेल. गावडे मॅडम त्याबद्दल सांगा. मी काय ट्रेडिंग वगैरे करत नाहीये. माझं फक्त सेव्हिंग आणि करंट दोनच अकाउंट आहेत. आणि मला इच्छा होती शिकायची. हा, तो आज योग जुळून आलाय. ठीक आहे ठीक आहे. चालेल. ओके ग्रेट. पण ना तुम्ही लोक हे पण सांगा की तुम्ही लोक कुठनं आहात. म्हणजे काय होईल माहितीये, जर का पुण्याचे कोणी असतील तर एकमेकांना हेल्प करू शकणार आहात. म्हणून म्हणून मी पुण्यावरूनच आहे, खेड राजगुरुनगर. ओके डन. ठीक आहे. येस. कुणाचा आवाज राहुल सर आहेत की सुप्रिया मॅम? ठीक आहे. येस. अनुजा मॅम. मॅम मी चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहे. आय रन अ स्कूल. मी मुंबईवरनं आहे अँड बेसिकली मी तुम्हाला मेसेज पण केला की स्टॉक मार्केट इज समथिंग विच फॅसिनेट्स मी, पण मला काहीच माहित नाहीये. समवेअर दॅट अट्रॅक्शन ऑफ बीइंग व्हेरी फायनान्शियली फ्री हे माझ्या डोक्यात फिरतंय. दॅट इज द रिझन आय एम गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स दिस कोर्स. कारण माझी फील्ड पूर्ण वेगळी आहे. आय एम बीन इन टू दिस फील्ड फ्रॉम लास्ट 24 years. ओ ग्रेट. सो आय डील अराउंड विथ 500 स्टुडंट्स प्लस. पण मला हे एवढं अट्रॅक्टिव्ह वाटतंय की आय वॉन्ट टू गेट इन टू दिस. ओके ग्रेट. म्हणजे माझ्याकडे कोणी छोटी मुलं आले तर आता मला तुमच्याकडे पाठवता येईल. गुड. सो आई रन दिस चेन ऑफ युरो किड्स. ओके. ठीक आहे. येस. ग्रेट ग्रेट. सो यू आर फ्रॉम बेसिकली मुंबई. येस. ओके ओके. गुड. गुड टू सी यू. येस आरती मॅम. माईक म्यूट आहे. थोडी गोड स्माइल ऐकायलाच नाही येते आम्हाला. थँक्यू. माझं नाव आरती फणसे आहे. मी मुंबई बोरिवलीकडे इथे राहते. माझं पण सेम मॅम सारखं आहे, अनुजा मॅम सारखं, की माझं प्रोफेशन वेगळं आहे आणि आता मला फायनान्शियल फ्री व्हायचंय. सो हम्म. म्हणून मी हा कोर्स जॉईन केलाय. सेकंड थिंग, मला सुद्धा ABCD काही माहिती नाही. सो आय एम कीन टू लर्निंग लाईक न्यू थिंग्स फ्रॉम ओके यू ॲटली. थँक्यू. ग्रेट. मला प्रत्येक बॅच मध्ये काय आवडतं माहितीये, प्रत्येक बॅच मध्ये जास्ती करून लेडीजच असतात. हार्डली एखाद दोन मागच्या बॅच मध्ये पण सेम कंडिशन होती. आय एम रिअली हॅपी. मजा आली. येस जयदीप सर. हॅलो. येस सर येस. हा मॅडम, ऐकू येते ना? हो हो आपण पुण्याला भेटलेलो. हो. हा, ऍक्च्युली मला ना गुरुची आवश्यकता होती. मार्केट 15-16 वर्ष झालं करतोय. पण ते गुरु लागतो ना, तसं आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जसे स्वामी गुरु आहेत किंवा आपण आपलं जे कुलदैवत जसं गुरु, तसं मला एक गुरु हवा होता. म्हणजे मला जे गंज पकडलंय ते ते दूर करण्यासाठी. आणि तुमचं मी भेटल्यानंतर मला माहिती आहे तुमच्याकडे काय पोटेन्शियल आहे. त्याच्यातलं थोडंसं पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी. बरोबर. त्याच्यासाठी जॉईन केलंय. बाकी तुमची ट्रिप चांगलीच झाली ना? हो अ, ट्रिप हा, छान. बस बस, थँक्यू. थँक्यू. येस राहुल सर. सोनू.
माईक म्यूट आहे सर तुमचा. ओके. हॅलो. ओके. येस सर. आता येतोय का? हो हो. मी डोंबिवली मुंबईमध्ये राहणार आहे. मी एक 4-5 वर्षापूर्वी ट्रेडिंग वगैरे केलं होतं, पण मी भरपूर लॉस करून घेतलाय. विदाऊट नॉलेज केलेलं होतं, त्याच्यामुळे लॉस करून घेतलाय. मग त्यानंतर मी म्युच्युअल फंड मध्ये शिफ्ट झालो. मी आता इन्व्हेस्टिंग करतो आणि आता मला मग ट्रेडिंग सुद्धा परत करायची आहे. ते तुमच्याकडे नॉलेज घेऊन मी चालू करेन. ओके. ग्रेट ग्रेट. येस सरला मॅम. सगळे हा मुंबईकडे असती आहेत का? नाही. येस. हा हॅलो, मी सरला वेंगुर्लेकर गोव्यातून. अरे वा. येतोय का आवाज ऐकायला? हो येतोय येतोय. गोव्यातून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करते, येते येते म्हणून, पण प्रत्येक वेळेला मॅडम मला काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत आहे तुमच्यापर्यंत येण्यासाठी. पण म्हटलं आता हा क्लास जॉईन करायचा आणि तुम्हाला पहिलं आधी प्रत्यक्ष बोलताना ऐकायचंय मला. अच्छा. आणि ह्यातलं तर मला काहीच माहित नाहीये. आणि माझं वय आता 60. मला वाटतं तुमच्या सगळ्यामध्येच मी वयाने मोठी असेल. पण अच्छा. आता मला सगळं एबीसीडी पासून शिकायचंय. ग्रेट ग्रेट. मी 72 इयर शरद अंकलला पण शिकवलेलं आहे. त्यांना पण आपण एखाद दिवशी बोलूया. तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. एज नॉट मॅटर. उलट याच एज मध्ये आपल्याकडे वेळ असतो आणि आपण भरपूर पैसे कमवून स्वतः खर्च करायचा असतो. म्हणजे मुलांकडनं न घेता स्वतःचे पैसे स्वतः खर्च करायचे असतात. सो इट्स गुड डिसिजन असं मी म्हणेन. एज नाही. ओके. ठीक आहे. ग्रेट ग्रेट. येस. सुरेखा मॅम बोलू शकणार आहात. प्रतीक्षा मॅम, राजश्री मॅम, सुप्रिया माने मॅम, काडे मॅम. येस मॅम. हॅलो एव्हरीवन. व्हेरी गुड इव्हनिंग. बोला. गुड इव्हनिंग मॅम. कशा आहात? परत जॉईन करते आहे मी. नो नाही, प्रॉब्लेम. सगळ्यांना सांगते ना मॅडम. अच्छा. सांगा सांगा. माझं नाव प्रतीक्षा आहे. मी पहिले हा क्लास केला आहे आणि परत आता जॉईन करते आहे. आणि मॅडम खूप छान शिकवता. खूप सपोर्टिव्ह आहेत आणि समजूस पर्यंत सांगत राहता की नाही समजलं तरी परत परत आपण त्यांना विचारू शकतो. आणि सर पण तसेच सपोर्टिव्ह आहे. सरांचं टेक्निकल एकदम मस्त आहे. एकदम म्हणजे त्यांचे जे असतं ना सांगितलेलं, हा घ्या तुम्ही स्टॉक, तो तो एकदम करेक्ट असतं त्यांचं. आणि मॅडमचं पण तसंच प्रेडिक्शन एकदम परफेक्ट असतं मॅडमचं. तर तुम्हाला सगळ्यांना अनुभव येईलच थोड्या दिवसात. आणि परत मी याच्यामुळे शिकते आहे की थोडं जे बाकी आहे, समजा जे पहिल्या याच्यात कळत नाही ते परत रिपीट करायला मिळेल. म्हणजे येस जे थोडेफार डाऊट्स जे आहेत ते क्लिअर होतील असं. येस. खूप जणांचा प्रश्न होता की तुम्ही रेकॉर्डिंग देता का? पण रेकॉर्डिंग घेऊन फायदा नसतो. जे तुम्ही लाईव्ह शिकता ना, तुम्हाला जेवढा वेळेस शिकता येईल तेवढा वेळ शिका. जेवढा वेळेस क्लासेस करता येईल तेवढा वेळ करा. पण ते रेकॉर्डिंग मध्ये मजा नाही आहे. तुम्ही जेवढं समोर येऊन शिकाल ना तेवढं जास्ती बेटर असेल. ओके. कोण गाडे मॅम? येस मॅडम. येस मॅम प्लीज बोला. कशा आहात? हो, अलिबाग बरी आहे. अलिबाग. अ, अच्छा. हा, काय बात आहे. अलिबाग रेवदंडा, गोवा. म्हणजे प्रॉपर रेवदंडामध्ये राहते. अच्छा. हा. गोवा आणि तेच अलिबाग. मला सुद्धा काहीच माहित नाहीये. एबीसीडी म्हणजे ए पासून झेड पर्यंत शिकायचे तुमच्याकडून. आणि मी तुमच्या हे युट्यूबवरच्या हे खूप ऐकलं. म्हणजे मला स्वतःला ते ऐकूनच असं पॉझिटिव्ह वाटायला लागलं. हा का, चला अजून काही संपलेलं नाही आहे, अजून मी करण्यासारखं काहीतरी आहे. तिथेच माझं अर्ध टेन्शन कमी झालेलं आहे तुमच्या म्हणजे आवाजानेच. ऐकून ऐकून सगळे म्हणजे प्रत्येक शब्द आणि शब्द पुन्हा पुन्हा ऐकते आणि खूप म्हणजे एनर्जेटिव्ह असं वाटतं, मस्त वाटतं. आता बघूया. ह्याच्यात काहीच आयडिया नाही मॅडम मला. ओके. ग्रेट. उलट ज्यांना आयडिया नाही आहे ना, जे आयडिया घेऊन आलाय, जसं जयदीप सर आहे, राहुल सर आहे, हा. त्यांना आता हे म्हणजे फटके खाऊन आलेत. आमच्या लँग्वेज मध्ये म्हणाल तर ही हा लोक हा फटके खाऊन आलेत, म्हणजे लॉस करून आलेले आहेत. हा हा हा. कोणी लॉस करून आलं तर आम्ही काय बोलणार की ठीक आहे आमच्याकडे या, आम्ही शिकवतो तुम्हाला. कारण तुम्ही बरोबर. काय केलं हे मला माहित नाहीये. तुमचे काय मिस्टेक झाला ते आम्हाला माहिती नाहीये. त्या हा सांगण्यापेक्षा मी जे शिकवते त्या वेनी जर तुम्ही गेलात, आता राहुल सर असू देत किंवा हा. जयदीप सर असू देत, त्यांना एक्झॅक्टली लक्षात येईल की कुठे काय मिस्टेक झाली होती आणि काय टाळायला पाहिजे. नवीन बरोबर. लोकांसाठी सगळ्यात बेस्ट हे आहे ना की सॉरी, चुका होणार नाहीत. ठीक आहे. चुका होणार नाही. सगळ्यात बेस्ट हे की चुका होणार नाही.
येस. राजश्री मॅम, तुमच्याबद्दल सांगा. सॉरी. ठीक आहे. कोण बाकी राहिलंय इंट्रोडक्शनचं? सुप्रिया माने मॅम. हा मॅम. येस येस प्लीज. ऍक्च्युली मॅम माझा कॅमेरा स्टार्ट होत नव्हता आणि मी ते चेक करत होते. काही हॅलो. हा हॅलो. बोला. हा मॅम. मी डॉक्टर सुरेखा. हम्म. एक मिनिट द्याल. सुप्रिया मॅमला पहिले बोलू द्या, मग सुरेखा मॅम कडे जातो. येस सुप्रिया मॅम. येस मॅम, मी पुण्यातून आहे. हम्म. पिंपरी चिंचवड. मला स्टॉक मार्केटचं फार पहिल्यापासून अट्रॅक्शन आहे. खूप दिवस झालं तुमचा क्लास पण जॉईन करायचा होता, पण काही कारणांमुळे राहून जात होता. पण आता म्हणजे शेवटी करूया जॉईन. आणि म्हणजे अर्निंग आता म्हणजे आमचं शॉप आहे, मी करत होते शॉप वगैरे बघत होते, पण आता लहान बाळ घरात असल्यामुळे मी बाहेर नाही पडू शकत आहे. ओके ओके गुड. त्यामुळे मग जॉईन करून स्वतःच काहीतरी कॅपिटल उभं करण्यासाठी. ग्रेट ग्रेट. येस. रायश्री मॅम होणार आहे बोलायला? माईक म्यूट आहे तुमचा. येस मॅम, गुड इव्हनिंग. व्हेरी गुड इव्हनिंग मॅम. ट्रॅव्हलिंग मध्ये असल्यामुळे लेट जॉईन केले, सॉरी. काही हरकत नाही. बोला. तर मी चंद्रपूरहून आहे, राजश्री गव्हाणे. ग्रेट. गव्हर्नमेंट जॉब केलेला आहे पूर्वी, एक 2008 ते 19-20 पर्यंत. कोरोना पिरियड मध्ये मी रिझाईन केलं कारण मुलाला सांभाळायला कोणी नव्हतं. तर त्यानंतर एक या 2-3 वर्षात फिलिंग आली की बा आपण घरी बसून काहीतरी सेल्फ अर्निंग केलं पाहिजे. त्यामुळे स्टॉक मार्केट ट्रेनिंग, तुमचे युट्यूबचे व्हिडिओज वगैरे पाहून थोडस इन्फ्लुएन्स झाली की नाही आता ही टॉल मॅडम सारखं आपण कुठेतरी आणखी टॉल थोडस ट्राय केलं पाहिजे. आणि अनुभव थोडेसे रिझाईन केल्यानंतर एक अंडर एस्टिमेट करणं समोरच्या व्यक्तीने, फॅमिली मेंबरनी, हे अनुभव थोडस मला हर्ट झाला की गव्हर्नमेंट जॉब असून पण मी जेव्हा घरी होते तेव्हा थोडस हर्ट झाले मी. तर त्यामुळे विचार केला की नाही आता थोडस कुठेतरी, आणखी वय नाही आपलं संपलं की बाबा आपण काही शिकू शकत नाही. त्यामुळे एक विचार केला की बाबा एक इन्फ्लुएन्सर आहेत, मॅडम आहेत, त्यांच्याकडे पाहून आपण शून्यातून आणखी सुरुवात करू शकतो. स्टॉक मार्केट बद्दल झिरो आयडिया आहे मला, मला काहीच आयडिया नाहीये. आणि करू शकते की नाही हे तुमचं गायडन्स घेऊनच तुम्ही यू कॅन डू इट म्हटल्यामुळे खूप म्हणजे खूप काहीतरी एक बरेच प्रयत्न करून एक फीसची जी तयारी आहे ती नंतर मी माझे प्रॉफिट वगैरे काय अर्न करेल त्यावेळी मी सांगेल की ही कशी तयारी केली मॅम मी. ओके. ग्रेट ग्रेट गुड. त्यामुळे शिकण्याची खूप इच्छा आहे आणि प्रचंड पॉझिटिव्ह वेव्हने मी आता आज जॉईन करत आहे. ग्रेट व्हेरी गुड. ऐकून बरं वाटलं. सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचंच ऐकून बरं वाटलं. कोण येस बाकी राहिलंय आता? आयफोन नवीन कोण जॉईन झालंय? सुप्रिया मॅम झाल्यात. सुरेखा मॅम. येस मॅम. तुमचं माईक कंटिन्युअसली बंद होतोय सुरेखा मॅम. गुड इव्हनिंग सगळ्यांना. सर्वांना 2 मिनिट रुक जाओ, मुझे बात करने दो. शीतल मॅम, तुम्हाला पण खूप खूप नमस्ते. ऍक्च्युली माझा थोडासा लँग्वेजचा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण ना मी आहे महाराष्ट्रीयन, पुण्याची म्हणजे मी संगमनेरची आहे. संगमनेर गाव आहे शिर्डीजवळ, तिथली आहे. पुण्यात मी 10 वर्ष होते आणि गेली 8 वर्ष मी आग्र्याला आहे. लग्न होऊन मी आग्र्याला आली आहे, तर मी आग्र्याला असते. तर एकतर सगळ्यात महत्वाचं असं की मला सगळ्या मराठी लोकांबरोबर बोलायला मिळतंय, यातच मला खूप आनंद होतोय. सगळ्यात म्हणजे खूप 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 आनंद होतोय. आणि म्हणजे सांगायचं तर मी डॉक्टर आहे, पीडियाट्रिशियन आहे मी. मी ह्याच्या आधी ट्रेडिंग ट्राय केलंय, पण म्हणजे स्वतःहून नाही. ते ब्रोकर्स वगैरे असतात ना, ऍक्सिस बँक आणि SBI वगैरे सिक्युरिटीज, त्यांच्या थ्रू केलंय.
बट त्यात म्हणजे असंच आहे की दिसताना बऱ्याचदा दिसतं की हा आज माझा 3,000 फायदा झाला, 4,000 असं म्हणजे ते सांगतात ते लोक. बट ऍक्च्युअल ज्यावेळेस म्हणजे आपण ITR ज्यावेळेस भरतो आणि त्यावेळेस ते जे कॅपिटल गेनचं जे शीट मिळतं त्याच्यात दिसतं की काही फायदा झालेलाच नाहीये, जे काय ते सगळं नुकसानच आहे. आणि मग हे असं जवळजवळ 2-3 वर्षांपासून चालू होतं. मग मी ठरवलं की म्हटलं कुठपर्यंत आपण दुसऱ्यांवरती अवलंबून राहून हे करायचं ना. म्हणून मग स्वतःहून थोडं थोडं शिकायचा प्रयत्न केला युट्यूब वरती, म्हणजे बघितले वगैरे व्हिडिओज. पण काही म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक, माहित नाही, मी कदाचित मेडिकलची स्टुडंट असल्यामुळे थोडंसं नंबर्स मध्ये प्रॉब्लेम आहे आणि मला स्वतःहून काहीही करता आलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून मी एक थोडीशी अमाऊंट इन्व्हेस्ट ऍज म्हणजे लॉंग टर्म साठी, ते पण कुणाच्या तरी सांगण्यावरूनच असं इन्व्हेस्ट करून ठेवलेली आहे. बाकी मी काही करत नाही, पण मला करण्याची खूप इच्छा आहे पहिल्यापासून. मला म्हणजे शेअर मार्केट अट्रॅक्ट करतं. आणि तुमच्या सगळ्यांसमोर एक गोष्ट मला थोडीशी रिव्हील करायची आहे. बेसिकली घरातली गोष्ट आहे माझ्या. आणि त्या एका गोष्टीमुळे मला असं वाटलं की आपण खरंच शिकलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात शीतल मॅमकडे अट्रॅक्ट होण्याचं एक आणखी कारण असं की मला स्वतःला पण ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी या सगळ्या गोष्टींमध्ये खूप नॉलेज आहे. आणि मॅडमचे ज्यावेळेस मी व्हिडिओज बघितले की ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र घेऊन त्या ज्यावेळेस या फील्ड बद्दल बोलतात तर ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं. आणि त्यामुळे मी अट्रॅक्ट झाले या गोष्टीकडे. तर माझ्या घरातला झालेला जो एक इन्सिडन्स आहे तो मी थोडा शेअर करायला, म्हणजे जर तुमची परवानगी असेल तर मी शेअर करू इच्छिते. ऍक्च्युली माझ्या ननंद आहेत, त्या पण डॉक्टर आहेत आणि त्यांचे म्हणजे त्या पण गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहात. खूप सुंदर म्हणजे सेटल फॅमिली. अँड त्यांचे हजबंड जे आहेत ते इंजिनियर होते. 1 लाख प्लस त्यांची सॅलरी होती. बट डोंट नो हाऊ ते शेअर मार्केटमध्ये कोरोना पिरियड मध्ये ते थोडंसं शेअर मार्केटचं वगैरे करायला लागले. आणि त्यामध्ये ते कसं माहित नाही काय ते इतके जास्त त्यात फसले किंवा अडकत गेले किंवा काय आपण त्याला, म्हणजे मला पण त्याला ऍक्च्युअली काही वर्ड्स नाहीयेत. कारण आम्ही त्यांना खूपदा सांगितलं होतं की तुम्ही कुठेतरी शिका आणि मग करा, पण ते दोन कसे त्यात अडकत गेले. आणि त्यांचं ते कमीत कमी 35, म्हणजे 35 ही नोन अमाऊंट आहे आम्हाला, 35 lakhsला त्यांचं हे झालंय. आणि ते जॉब सोडला त्यांनी, जो 1+ म्हणजे त्यांचा जॉब होता तो सोडून ते 24 hour हेच करायला लागले. मग त्यात त्यांनी प्रॉपर्टीज वगैरे विकल्या आणि इतकं जास्त म्हणजे घराचं पण नुकसान झालं की डिवोर्स पर्यंत प्रकरण गेलं. आणि म्हणजे अगदी खूप म्हणजे एक आपण म्हणतो ना निगेटिव्हिटी डेव्हलप झाली, सुसाईड आणि म्हणजे खूप निगेटिव्हिटी हे झाली. तर मग त्यामुळे मला एक थोडंसं वाटलं की भाई म्हणजे कुठेतरी काहीतरी असलं पाहिजे की जेथून आपण ह्या स्टेजला नाही पोहोचलं पाहिजे. आपण एक मग मी गुंतवणूक पण बंद केली आणि सगळं शांत केलं. म्हणलं हे असलं काही होण्यापेक्षा आपण शांत बसलेलं बरं. पण एक थोडंसं अट्रॅक्शन आहे ह्या गोष्टीकडे, तर म्हटलं आपण एकदा शिकून जर ट्राय केलं तर तो जास्त फायद्याचं होईल. म्हणून मग मी तुमच्या बरोबर कनेक्ट झाले आणि हे करते आहे, करायचा प्रयत्न करेल. म्हणजे थँक्यू. थँक्यू सर्वांना. हाय स्मिता मॅम, कशा आहात? मी मस्त मॅम, तुम्ही कशा आहेत? कसा तुमचा प्रवास झाला? थकवा गेला का? टायर्ड दिसताय. नाही, मस्त. गुड गुड गुड. पुणेकरांनी थांबूच नाही दिलंय. शेवटी आज आम्हाला पुणेकरांना म्हणायला लागलं की आम्ही पुढच्या आठवड्यात येतो. अच्छा. तर बिलकुल थांबा, कंटिन्युअसली बॅक टू बॅक. मग शेवटी आज आम्ही सांगितलं काहीतरी पुण्यात काहीतरी पालखी आहे ना, जे पण पुण्याचे आहेत ना, करेक्ट. हा, बरोबर. त्यामुळे होत असेल. एनिवेज मॅम, सगळ्यांना काय सांगाल? तुम्ही किती बॅच जॉईन करताय? येस, मी आता तिसऱ्यांदा जॉईन करते. मी न्यू जर्सीहून जॉईन करते. माझं नाव स्मिता चव्हाण आणि मला फक्त FNOचं थोडंसं क्लिअर नाही आहे, म्हणून मी परत ही बॅच जॉईन करते. आणि मॅमकडून खूप छान, एकदम ज्यांना अगदी अबकडं पण येत नाही तर मॅम अगदी ABCD पासून शिकवतात. आणि अतिशय म्हणजे खूप 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 एकदा का तुमचं बेसिक झालं की तुम्हाला भरपूर नॉलेज मिळेल. सो हाय कविता मॅम, कशा आहात? क्लास सुरू करतेय मी. हो मॅडम, मस्त आहे, मजेत. मजेतात. ओके. सो स्मिता मॅम होत्या US वरनं आहेत, कविता मॅम मुंबईवरनं आहेत आय थिंक, हो ना? हो हो हो. हा. आणि प्रतीक्षा मॅम नाशिकवरनं आहेत, जे रिपीटर्स होते त्यांना. बाकी तुम्ही सगळे मस्तपैकी अलिबाग, म्हणजे आपण एक गेट टुगेदर अलिबागला घेऊ शकतो मॅडमकडे, सरला मॅमकडे. नाही, कोण होतं? सरला.
सरला मॅम गोव्यावरनं आहे. हो, आपण एक कलंगूट. गोव्याला गेट टुगेदर कलंगूट बीच. मॅम म्हणजे काय तुम्ही नावं घेता, आम्ही आलोच. या कलरफुल बीच 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. वा. गोवा वन ऑफ फेवरेट डेस्टिनेशन. म्हणजे आता तर डिसेंबर मध्ये मुलाचं लग्नच आहे तिकडे. हो, अरे वा. सगळे म्हणजे आपण आज छान छान ठिकाणावरनं जमलोय. अलिबाग, आग्रा. आग्रा वन ऑफ माय फेवरेट प्लेस. मैं 2-3 बार आ चुकी हूँ सुरेखा मैम वहाँ पे. पुणे मुंबई तर मी रेग्युलरली जाते, सगळ्यांना भेटते. राहिलं होतं US ला, स्मिता मॅमला आता भेटून आली आहे. कविता मॅमला आता नेक्स्ट मीटिंग मध्ये भेटणार आहे. जिथे पण कविता मॅम असतील तिकडे भेटणार आहे जाऊन. पुणे की मुंबई कविता? मुंबई पण ह्या वेळेला सोडणारच नाहीये मॅडम तुम्हाला. तुम्ही नाही भेटला तरी मी भेटणारच नाही. तुम्ही आता कमी न्यू मुंबईला येताय ना? येस, नवी मुंबई आहे. 24-25 मी आहे. तुम्ही मला आधीच मेसेज करून ठेवा. वाशीला मी असणार आहे, आपण भेटणार आहोत. कॉफी हो पाजणार हो तेव्हा. हो काय म्हणाल ते, पण फक्त मला भेटा बस. तर कॉफीला आपण भेटणार आहोत. सो ओके. मार्केट आपण सुरू करूया आता. बायका असल्या ना की हाच प्रॉब्लेम असतो की खूप गप्पा होतात, पण आपण टाळूया गप्पा आणि आपण फोकस करूया. सो एनिवेज, किती लोकांना माहिती आहे की स्टॉक मार्केटमध्ये फक्तच पैसे कमवले जातात की अजून खूप साऱ्या गोष्टी असतात? काय आहे डोक्यामध्ये, घेऊन काय आलात? बघा, जेवढे मी प्रश्न विचारेल ना तेवढे तुम्ही उत्तरं द्याल ना तेवढा आपला क्लास इझी होईल. म्हणजे तुमच्या डोक्यात काय काय आहे ना ते निघत जाईल. सो सुरेखा मैम, इज इट ओके कि मैं मराठी में बात करूं? अगर आपको चाहिए तो मैं हिंदी में भी बात कर सकती हूँ. सो एव्हरीवन कम्फर्टेबल मराठीमध्ये? जेवढे लोकांनी इंट्रोडक्शन दिलं सगळे मी मराठीमध्ये दिलंय. हो येस हो, येस मराठी येस. मराठी ओके, मराठी चालेल मॅडम. म्हणजे चांगलंच चालेल ओके. मराठी. या. सो असे किती लोक आहेत ज्यांच्या डोक्यात लॉस? तर मला आता कळालं की कोणाकोणाच्या डोक्यात लॉस आहे. खूप चांगली गोष्ट आहे की या बॅच मध्ये सगळे ABCD पासून शिकणार आहेत. दॅट इज बेस्ट थिंग फॉर मी, की मी जे म्हणेल ते तुमची पूर्व दिशा असते. आणि एकदा कोणीतरी तुम्हाला सांगितलं ना या वेनी जा, तर त्याच वेनी गेलं पाहिजे. म्हणजे जसं की आता सुरेखा मॅमने आपल्याला एक एक्झाम्पल दिलं की कोविडमध्ये त्यांच्या घरात जो इव्हेंट झाला तो त्यांनी सांगितला. आता कोविड असा वेळ होता की रिकामा वेळ होता आपल्या सगळ्यांकडे आणि आपल्याला काही ना काही एक वेड लागलेलं की हाऊ टू अर्न मनी. आणि कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून मी तो स्टॉक विकत घेतीये. ही चूक सगळेच जण करतात. स्टॉक मार्केट शिकून गेलात तरी, म्हणजे जसं आता प्रतीक्षा मॅमनी सांगितलं की सरांचं आणि मॅडमचे प्रेडिक्शन्स परफेक्ट असतात. पण तुम्ही कधी बघितलं नसेल की आम्ही आमचं प्रेडिक्शन्स विकतो. आम्ही फक्त आमच्या स्टुडंट सोबत आमचा स्टडी शेअर करतो. सो दॅट इज सिम्पल कॉल. मी ते पण नाही म्हणत सगळ्यांना की तुम्ही फक्त तो स्टडी जो आम्ही केलाय तो बघा आम्ही कसा केलाय आणि तुम्ही त्याच्यावर विचार करून तुम्ही तसा स्टडी करा. ह्याच्यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय. आम्ही कुठल्याही प्रकारचं रेकमेंडेशन किंवा कॉल्स बिलकुलच देत नाही आहोत. सो इथे काय होतं, कुणाचं ऐकण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीला किती नॉलेज आहे ते बघा. तो सेबी रजिस्टर आहे. आता सेबीचा फुल फॉर्म, प्रत्येक गोष्टीचा मी फुल फॉर्म देणार आहे. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हा एक अधिकृत साईट आहे. साईट म्हणण्यापेक्षा एक अधिकृत ऑफिस आहे ज्याच्या अंडर शेअर मार्केटमध्ये सगळे सौदे होतात. सौदे म्हणजे बाईंग आणि सेलिंग होतं. पहिली गोष्ट क्लिअर करते की स्टॉक मार्केटमध्ये कुठलीही कंपनी कुठलाही शेअर स्वतःचा विकत घेऊन विकत नाही. आपण सगळे म्हणजे बायर्स आणि सेलर. सिंपल इकडे बायका तर एकच सिंपल उदाहरण देईल. भाजी मार्केटमध्ये जातो, भाजीवाल्याशी भाव करतो, रिक्षामध्ये बसतो. आता तर खेर मीटर आहे पण बऱ्याच ठिकाणी रिक्षावाले काहीही रेट घेतात. इवन आज पण आहे की तुम्ही बसता ओलाच्या ऑटोमध्ये, तो बोलतो की तुमची ट्रिप कॅन्सल करा आणि मला तेवढे पैसे द्या. आणि तिथे आपण बार्गिन करतो. तिथे आपण बार्गिन करतो की बाबा मला ओला तर 200 रुपये दाखवतोय, तुझं मायनस होईल तर तू 180 घे. सो दॅट इज सिम्पल कॉल. तेच ऍटिट्यूड घेऊन आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये यायचंय. कधीही महागात आपल्याला विकत घ्यायचं नाहीये. स्वस्तात आपण सेल लागले की काय करतो? आता जून जुलै सुरू झालंय आणि खूप सारे सेल सुरू झालेत. किती लोक शॉपिंग करायला तयार झालेत? किती लोक थांबलेले असतात जून जुलैच्या वेटिंगसाठी, डिसेंबरच्या वेटिंगसाठी? किती लोक थांबले? मी तर थांबलेली असते, कारण आय लव्ह टू वेअर ब्रँड. आणि ब्रँड मी बघून ठेवते, हे छान आहे, हे छान आहे, हे छान आहे. आणि जसा सेल लागतो मी फटाफट आपल्या कार्टमध्ये ते टाकत जाते. दॅट इज सिम्पल कॉल. तोच रूल मी स्टॉक मार्केटमध्ये यूज करते. दॅट इज सिम्पल कॉल की मी बायर अशी आहे
की मी स्वस्तात विकत घेणार आणि तुम्हाला सगळ्यांना पण तेच करायचंय की स्वस्तात विकत घ्यायचंय. किती लोकांना माहितीये की स्टॉक मार्केट महाग आहे की स्वस्त आहे? मला असं वाटतं की इट इज व्हेरी रिस्की. कमी पैसे टाकून जास्त पैसे पाहिजे इज व्हॉट आय वॉन्ट. तेच मी शिकवणार आहे तुम्हाला की कमी पैसे टाकून जास्ती. म्हणून तर माझा सिम्पल रूल आहे. म्हणजे मी खूप सारे बुक्स वाचलेत वॉरन बफेनचे आणि मी त्यांना खूप स्ट्रिक्टली फॉलो करते. इवन वॉरन बफेनचे गुरु होते ग्राहम, त्यांचे बुक्स मिळाले तर तुम्ही नक्कीच बघा. किती लोक बुक्स वाचतात, युट्यूब बघतात हे सगळ्यांनी मला सांगितलं. ऑलमोस्ट बुक्स किती लोक वाचतात? ओके, ग्रेट. बाकी कोणीच नाही. ऑडिओ बुक्स मिळतात बघा. जेवढे येस. पण स्टॉक मार्केटचे ऑडिओ बुक्स आहेत ना, तुम्ही युट्यूबवर जाऊन ऑडिओ बुक्स जरी बघितले ना स्टॉक मार्केटचे, हेडफोन्स लावा. माझं सिम्पल सांगते, आता मी फ्लाईटमध्ये 16 तासाची फ्लाईट होती तर मी कमीत कमी 7 ते 8 बुक्स डाउनलोड केले होते आणि हेडफोन्स लावून तुम्ही ते ऐकू शकता. तो सिम्पल. ज्या लोकांना कंटाळा येतो, मला पण आधी खूप कंटाळा यायचा पण एकदा रिडिंगची सवय लागली की होते. तर मिस्टर ग्राहम आणि वॉरन बफे यांचे बुक्स वाचल्यानंतर एकच गोष्ट लक्षात आली की जेव्हा मार्केट खूप वर असतं तेव्हा मार्केटमध्ये यायचं नाही. आज किती मार्केट वर होतं कोण सांगेल? जी लोक ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत, जयदीप सर. मॅम 1000 याने वाढलं होतं ना आज. 1000 यांनी वाढलं होतं. निफ्टी होती ऑलमोस्ट 300 पॉईंट. का वाढलेलं आज मार्केट? काय रिझन होतं? सो 2-3 गोष्टी मला उद्यापासून कंपल्सरी पाहिजे. मला होमवर्क कंपल्सरी पाहिजे. जोपर्यंत तुम्ही होमवर्क कंपल्सरी नाही करणार तोपर्यंत तुमचे डाऊट्स क्लिअर होणार नाही. न्यूजपेपर किती लोक वाचतात? सगळे आळशी स्टुडंट आहेत या बॅच मध्ये, म्हणजे सगळ्यांना खूप धक्के मारावे लागणार आहेत असं वाटायला लागलंय मला. टीव्ही किती लोक बघतात? टीव्ही पण नाही बघत? मॅडम टीव्ही बघतो, CNBC मॉर्निंग 7 o'clock. ग्रेट. जॅकपॉट कॉल नाही बघतो म्हणजे फॉर अ रेफरन्स SGX निफ्टीसाठी, म्हणजे ऍटलीस्ट स्वतःसाठी आज काय स्थिती आहे मार्केटची ते जाणण्यासाठी. ओके ओके, ग्रेट ग्रेट. सो 2-3 गोष्टी आपल्या बघा. आता तुम्ही क्लासची फीस भरली, दॅट्स इट. ह्याच्यानंतर आपल्याला कुठल्याही गोष्टींसाठी पैसे स्पेंड नाही करायचे. वन टाइम स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. जसं आता अनुजा मॅम म्हणलं, भरपूर पैसे कमवायचे कमी इन्व्हेस्टमध्ये. ही सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे तुमची क्लासेसची. माझे क्लासेस नाही, तुम्ही कुठलेही क्लासेस करा. शिकण्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट, बुक रिडिंग बेस्ट इन्व्हेस्टमेंट. युट्यूब मध्ये काय होतं माहितीये, आता हा व्हिडिओ उचलेल आणि मी युट्यूब मध्ये टाकेल थोडाफार, ह्याच्यामध्ये मार्केटिंग एडिट करेल मी थोडंफार आणि तो मी तुमच्या युट्यूबवर टाकेल आणि तुम्ही तो बघाल, इम्प्रेस व्हाल आणि माझ्याकडे याल. सिम्पल. तुम्ही सगळ्यांनी हेच सांगितलं, मी पण हेच करतेय. मी काही वेगळं नाही करत आहे. युट्यूबमध्ये तुम्हाला मार्केटिंग वाली इन्फॉर्मेशन मिळते, फुल इन्फॉर्मेशन नाही मिळत. बुक्समध्ये बऱ्यापैकी डीप नॉलेज असतं. सो ट्राय टू 2-3 बुक्स मी रेकमेंड करेन. रजा घ्या, बुट्टी घ्या, पैसे कमवा. पुणेकरांना मिळेल लवकर. ज्यांना मिळेल त्यांनी एकमेकांना शेअर करा. ग्रुपमध्ये सगळेजण कॉमनली आता शेअर करू शकतो आपण. रजा घ्या, बुट्टी घ्या, पैसे कमवा. ह्याचे ऑथर आहेत गोपाल गलगली. मराठीमध्ये पण आहे, आय थिंक इंग्लिशमध्ये पण आहे. हे लिमिटेड एडिशन्स मध्ये गेलेत हे बुक, तर पुण्यामध्ये अवेलेबल होतील नियर तुमच्या गणपती जवळ, दगडूशेठच्या जवळपास सदाशिव पेठेत अवेलेबल होतील. मॅडम मुंबईमध्ये कुठे मिळेल? मुंबईमध्ये मला सांगणं डिफिकल्ट आहे. जिकडे ओल्ड बुक्स मिळतात ना त्यांच्याकडे एकदा चेक करा, नाहीतर पुणेकर जे आहेत इथे ग्रुपमध्ये त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. ते सगळ्यांना शेअर करतील. सगळ्यांचा ऍड्रेस घेऊन ते तुम्हाला पाठवायची मदत करू शकतात तर त्यांना मिळाले तर. मागच्या बॅच मध्ये एकाने सगळ्यांना सेंड केलेले. त्यानंतर जाऊया इन्व्हेस्टर म्हणून एक बुक खूप छान आहे ज्याच्यामध्ये वॉरेन बफेटच्या गुरूंची माहिती आहे. investing.com म्हणून पण साईट पण चांगली आहे आणि इन्व्हेस्टर्स म्हणून एक बुक पण खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर येस डेफिनेटली न्यूजपेपरमध्ये इकॉनॉमिक टाइम्स आणि बिझनेस स्टँडर्ड उद्या जो पण शक्य असेल, उद्याचा न्यूजपेपर, उद्या सॅटर्डे आहे, उद्याचा न्यूजपेपर मस्ट असेल.
मग संडेचा आणि मंडेचा मला कामाला नसणार आहे. म्हणून उद्याची एक पेपरची हार्ड कॉपी प्रयत्न करा. मी तुम्हा लोकांना टेलिग्रामची एक लिंक शेअर करते ज्याच्यामध्ये न्यूजपेपरची पूर्ण PDF अवेलेबल इझिली फ्रीली होते. पण एक हार्ड कॉपी असली तर बरं पडेल. इकॉनॉमिक टाइम्स आणि बिझनेस स्टँडर्ड न्यूजपेपर लगे हात माझी पण मार्केटिंग करून देते. स्टॉक मार्केट की पाठशाला ह्याच्यामध्ये मी खूप सिम्पल लँग्वेज मध्ये स्टॉक मार्केट प्लस न्यूमरोलॉजी थोडंसं ऍडिशन करून दिलेलं आहे. सो ते पण वाचण्यासारखे, ते ऑडिओ मध्ये नाहीये, ते तुम्हाला वाचायला लागेल. ज्यांना कंटाळा येतोय त्यांनी पैसे घालवायचे नाही. जे खरोखर वाचणार आहेत त्यांनाच आम्ही देतो. आम्ही फ्री पण देत नाही कारण समोरचा वाचतच नाही म्हणून. मॅम डेट इज अवेलेबल, कुठे आहे ते कुठलं तुमचं माझं बुक? वालं? मला येस. ऍड्रेस पाठवाल, मी पाठवेन. ओके. नेक्स्ट आपण जाऊया ऍप्स मध्ये. मनी कंट्रोलचं ऍप मला पाहिजे आता प्रत्येकाच्या फोनमध्ये. ओके. टेलिग्रामचं ऍप पाहिजे मला प्रत्येकाच्या फोनमध्ये. स्पेस नसेल तर फोटोज कमी करा, बाकीचे न लागणारे ऍप्स डिलीट करा. त्याच्यानंतर investors.com ऑल्सो गुड. मनी कंट्रोल आणि टेलिग्राम असेल तरी चालेल, हे मी ऑप्शन्स मध्ये देते तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता वन ऑफ बेस्ट ऍप NSE इंडियाचं ऍप खूप छान आहे. NSE इंडियाचं ऍप खूप छान आहे. साईट वर जायचं असेल तुम्हाला, गुगल सर्च करायचं असेल तर NSEindia.com, BSEindia.com बेस्ट आहेत. सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात. टीव्ही जर तुम्ही बघत असाल जे घरी आहेत, जसं की आता आय थिंक सुप्रिया मॅमने सांगितलं की त्यांना बाळ आहे छोटं. इवन आय थिंक कोणी सांगितलं आरती मॅम की रश्मी मॅमने सांगितलं की त्यांना छोटं बाळ आहे. तर तुमच्याकडे वेळ आहे ना, तर तुमच्या घरामध्ये ऍटलिस्ट तुम्ही CNBC चालू ठेवा. CNBC आणि झी न्यूज हे 2 चॅनल बेस्ट आहेत. त्याच्यानंतर ET वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे. सो जे पण कमर्शियल चॅनल्स आहेत ना, कमर्शियल म्हणजे न्यूज बेस्ड स्टॉक मार्केटसाठी, ते आता आपले फेवरेट असले पाहिजे. सिरियल्स जे लोक बघतायत, जिकडे 8 तास सिरियल बघत होते तिथे 4 तास करा किंवा 3 तास करा आणि 6 तास स्टॉक मार्केट करा. हे बघा तुम्ही, कारण ते आपलं रिफ्रेशमेंट असतं, म्हणून ते बघायला हरकत नाहीये. एवढ्या गोष्टीने मला आता सध्याला स्टॉक मार्केटमध्ये एंटर करण्यासाठी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. किती लोकांकडे डीमॅट अकाउंट आहे? जसे की आता आपल्या मॅडम माझ्याकडे म्हणतात आहे मॅडम. तुमच्याकडे आहे. ओके. येस. बाकी कोणाकडे डीमॅट अकाउंट नाहीये? ग्रेट. डीमॅट अकाउंट म्हणजे काय, कोणी सांगू शकेल मला? एवढं माहितीये की इट इज यूज फॉर शेअर मार्केटिंग राईट. बाय बँक. येस. जसे की आता गावडे मॅडमनी आपल्याला सांगितलेलं की माझ्याकडे करंट अकाउंट आहे, सेव्हिंग अकाउंट आहे, माझ्याकडे डीमॅट अकाउंट नाहीये. करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट मध्ये काय करतो आपण, आपले फंड्स ठेवतो. ठीक आहे. तर डे बाय डे सेव्हिंग एवढी ट्रान्सपरन्सी आणली. पहिले काय होते की शेअर जे होते ते ऑन पेपर मिळायचे, शेअर सर्टिफिकेट मिळायचं. जसं आपल्याला आधी सर्टिफिकेट्स मिळायचे, आपण FD करायचो तर आपल्याकडे सर्टिफिकेट होतं. आता सगळ्या गोष्टी आपल्याकडे ऑनलाईन झाल्यात. सो या ठिकाणी पण शेअर जे आहेत ते तुमचे ऑनलाईन झाल्यात, म्हणजे तुमचे शेअर जे आहेत ते तुमच्या डीमॅट अकाउंटला. डीमॅट अकाउंटचं लॉंग फॉर्म आहे डीमटेरियलाइज अकाउंट. डीमटेरियलाइज अकाउंट. आता डीमटेरियलाइज अकाउंट तुम्ही कुठेही उघडू शकता का? जसं आता आय थिंक सुरेखा मॅम म्हणलं होतं की HDFC किंवा ऍक्सिस बँक मध्ये करायच्या. ब्रोकर खूप महत्वाचा आहे. आता ऍक्सिस बँक मध्ये जाऊन सेव्हिंग अकाउंट आणि तुम्ही करंट अकाउंट उघडू शकता. तसंच ऍक्सिस बँक हा ब्रोकर पण आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट पण उघडू शकता. सो डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी प्रेफरेबली एक ब्रोकर लागतो. आता ब्रोकर कसं चॉईस करायचा हा मोठा टास्क असतो की कारवी बंद होऊ शकतं. ठीक आहे. अशा बऱ्याच फर्म ज्या आहेत ज्याच्यावर तुम्ही ट्रस्ट न करता त्या फर्म बंद होऊन जातात. म्हणजे कारवी वन ऑफ द बेस्ट नाव होतं पण ते पण बंद झालं. तुमच्या घराच्या जवळचा ब्रोकर असला पाहिजे ज्याच्यामध्ये टॉपची नावं येतात,
एंजल ब्रोकिंग, मोतीलाल ओसवाल, एडलवाइज. त्याच्यानंतर मी सजेस्ट करेल शेरखान. मोतीलाल ओसवाल झिरोदा आणि ॲपस्टॉक डिस्काउंट ब्रोकर आहेत. पण म्हणजे लाईक आपण ज्याला म्हणतो ना, कस्टमर सर्व्हिस जी आपल्याला मिळायला पाहिजे ती ती थोडीशी तिथे डिफिकल्ट आहे. तिकडे डिस्काउंट आहे, ब्रोकरेज कमी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण जी कस्टमरला सर्व्हिस मिळायला पाहिजे ना, ती कुठेतरी थोडीशी डिफिकल्ट होऊन जाते. कॉल कनेक्ट करा, मग तोपर्यंत पोझिशन निघून जाते. एंजल ब्रोकिंग, मोतीलाल ओसवाल, एडलवाइज, शेरखान हे घराजवळ असेल ना, तर तुम्ही त्या ब्रोकरकडे जाऊन बसू शकता, त्याला विचारू शकता की बाबा माझ्या अकाउंटमध्ये काय झालंय, मला किती टॅक्स लागलाय, मला किती ब्रोकरेज लागलंय. अँड ब्रोकरेज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असेल स्टॉक मार्केटमध्ये. ब्रोकरेज लिहून घ्या. प्रत्येक ब्रोकर ब्रोकरेज चार्ज करेल 100 रुपीज वर 50 पैसा फॉर बाईंग आणि सेलिंग. बाईंग साठी 50 पैसा, सेलिंग साठी 50 पैसा. त्याच्यानंतर लागतील. आता मी हे सगळं का सांगतेय, आता जसं जयदीप सर आहे, राहुल सर आहेत, इवन आता विठ्ठल सर जॉईन झाले होते. तर जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता तुम्हाला प्रॉफिट होतो तोपर्यंत तुम्ही बघतच नाही की शीतलनी काय. आय एम ऑल्सो अ ब्रोकर. लास्ट चॉईस माझी ठेवा. मी चॉईस ब्रोकर सुमित बगाडे यांच्या हाताखालची ब्रोकर आहे. सो लास्ट चॉईस मी असेल तुमच्याकडे. जर घराकडे काहीच नाही मिळालं तर आय एम देअर फॉर यू. सो तर शीतल बाकरे तुम्हाला गोड बोलून काय ब्रोकरेज चार्ज करते हे बघणं महत्वाचं आहे. जोपर्यंत तुमचं प्रॉफिट होते तुम्ही शीतल बाकरेला विचारत नाहीये की शीतल तू आम्हाला किती ब्रोकरेज चार्ज करते. ज्याच दिवशी तुम्हाला लॉस होईल, तुम्हाला लॉस झाला 3000 रुपीज आणि तुमच्या अकाउंटमधनं डेबिट झाला 3600, मग तुम्ही म्हणाल अरे शीतल मला तर 3000 लॉस झाला, 600 कसले गेले. मग जाऊन तुम्ही ईमेल चेक कराल. मग मी तुम्हाला म्हणेल की मॅडम ब्रोकरेज जरा चेक करता का तुम्हाला किती लागले. मग तुम्ही जाऊन जेव्हा चेक करता तेव्हा एक लिस्ट, एक कॉलम येतो तिथे की कुठे टॅक्सेस लागलेत, ब्रोकरेज किती लागले, शीतलने किती चार्ज केलंय, गव्हर्नमेंटने किती चार्ज केलंय. आणि मग त्याच्यानंतर तुमचे डोळे उघडतात आणि मग नंतर ब्रोकरेज काउंट केलं जातं. मोस्टली स्टॉक मार्केटमध्ये लॉस ब्रोकरेज काउंट न केल्यामुळे पण होतो. आपण एक एक स्टेप त्यातलं स्किप करत जाऊ की यामुळे आता आपण सतर्क राहून प्रत्येक गोष्टीचं ब्रोकरेज आपण काउंट करणार आहोत. मग आपण जातोय त्याच्यानंतर पुढे. आता अजून न्यूजपेपर झालं, टीव्ही झाला, ऍप झाले, साईट झाल्या, डीमॅट अकाउंट पण झालं. आता मला स्टॉक मार्केटमध्ये एंटर करायचंय. सो मला एंटर जेव्हा करायचं असेल तर मी सुरुवात कशी करू, कुठनं सुरुवात करायला पाहिजे. आता या 5 दिवसात मी तुम्हाला म्युच्युअल फंड, IPO, इक्विटी, डे इंट्राडे आणि फ्युचर ऑप्शन सगळं शिकवणार आहे. तो सुरुवातीला तुम्हाला लोकांना सेफ इन्व्हेस्टमेंट करायची आहे की तुम्हाला डायरेक्टली रोलर कोस्टरवर बसायचंय, तुम्ही ठरवायचंय. रोलर कोस्टर म्हणजे डे इंट्राडे, फ्युचर ऑप्शन्स, आणि सेफ म्हणजे म्युच्युअल फंड, IPO, इक्विटी. काय करूया, तुम्ही लोक जे म्हणाल ते. सेफ इन्व्हेस्टमेंट. सेफ इन्व्हेस्टमेंट, ओके. बाकी सगळे बोलला नाहीत तर मी काहीच नाही करू शकणार. मग मी सत्संग सुरू करेल. सेफ सेफ सेफ, ओके सेफ. ओके, ठीक आहे. अनसेफ. सेफ इन्व्हेस्टमेंट. सेफ. ओके ओके, ग्रेट. प्रत्येक बॅच मध्ये म्हणतात की डे इंट्राडे म्हणजे सगळे सट्टेबाज असतात. आय एम हॅपी. पहिल्यांदा सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे मेजॉरिटी सेफ इन्व्हेस्टमेंट आली, मजा आली. नाहीतर प्रत्येक बॅच मध्ये सांगितलं जातं की मॅम घ्या ना आमचं डे इंट्राडे. सो आपण सुरू करूया. येस मॅडम, येस, बरोबर. रोज एक नवीन माणूस येतो, रोज एक नवीन माणूस, म्हणजे जो जुना माणूस आहे तो बाहेर निघतो. स्टॉक मार्केट अशी जागा आहे ना की प्रत्येकाला अट्रॅक्ट करते आणि 90% लोकांना बाहेर फेकते. सो दॅट इज सिम्पल कॉल. असा जर विचार केला तुम्ही की क्लायंटचा लॉस हो प्रॉफिट हो मला मॅटर नाही करत, पण मला कसे पैसे मिळतील आणि मी अदर वेज कसे सुरू करू शकतो, तर त्याला बोलतात है कमाने में हेल्प करेंगे, हमारा ये फीस है, हमारा वो फीस है. तर सिंपल तुम्हाला काय विचारायचं, बाबा तू सेबी रजिस्टर आहे का. ओके. आता
तुम्ही पीएचडी केल्यानंतर तुम्ही क्लास 1च्या पोस्टवर जातात. तसंच सेबी रजिस्टर असेल तर त्याला अथॉरिटीज आहे. तो सिक्युरिटी एक्सचेंज बोर्डच्या अंडर तुम्हाला कॉल्स देऊ शकतो जर तो सेबी रजिस्टर असेल तर. अदरवाईज तो तुम्हाला कॉल्स देऊ शकत नाही. मग ह्याच्यामध्ये रिसर्च अनालिस्ट असतं, ह्याच्यामध्ये टेक्निकल अनालिस्ट असतं, ह्याच्यामध्ये फंडामेंटल रिसर्च अनालिस्ट असतं. जसं की मी फंडामेंटल रिसर्च अनालिस्ट आहे, मला फुल अथॉरिटीज आहे तुमच्या लोकांसोबत स्टॉक शेअर करण्याची, बट मी तसंही करत नाहीये कारण मला कॉल्स देण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. पण तुम्ही तुमचं नॉलेज शेअर करू शकता, सेल पण करू शकता. सो दॅट इज सिम्पल कॉल्ड. जर तुम्ही nscindia.com वर गेलात तर तुम्हाला हे सगळे मॉड्यूल पुढे पण यंग जे सीए करतायत, जे फायनान्स मध्ये काम करतात, साइड बाय साइड त्यांनी ही एक्झाम दिली ना तर मोठ्या मोठ्या कंपनीज तुम्हाला हायर करतात आणि खूप छान पॅकेज देतात. सो गो हेड. नझन मॅटर, एज मॅटर नाही करणार या ठिकाणी. तुमचं सर्टिफिकेट जे आहे ना, NISMचं जे सर्टिफिकेट आहे ते रेंटनी पण घेतले जातं. जसं फार्मसीचं सर्टिफिकेट आपण रेंटनी देतो आणि आपण त्याच्यामध्ये पैसे कमवतो, मंथली इन्कम घेतो. सेम लाईक इथे पण तसंच असतं की तुम्ही मंथली याचा रेंट पण घेऊ शकता. जयदीप सर, जरुरी नाही आहे की तुम्ही फक्त जॉब करा आणि हे साईड इन्कम तुमचं सुरू होईल. तर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग फक्त नाही आहे, अदर सोर्सेस पण आहेत जे तुम्हाला पैसे कमवून देण्यासाठी मदत करतात, पण ऍक्च्युली आपल्याला माहिती नसतं. सो हे एक ऍडिशन नॉलेज तुमच्याकडे नेहमी ठेवा की तुम्ही अदर सोर्सेसनी पण पैसे कमवू शकतात आणि त्या एक्झाम द्यायला मजा येईल आणि आपण जे काही शिकवतोय ना ते सफिशियंट असेल फॉर द एक्झाम. त्यांचं पण पूर्ण प्रिपरेशन तुम्हाला मिळतात, नोट्स पण मिळतात. एखादा कुठल्या कुठल्या न्यूज मार्केटमध्ये फॉलो करा. मोदीजी बोलले, मन की बात येऊन बोलले भाई और बहनो, तर काहीतरी होणार आहे, एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. निगेटिव्ह असेल म्हणजे आता मला नाही माहितीये की लोक काय घेतात, पॉझिटिव्हली की घेतात की निगेटिव्हली घेतात. लोकांनी निगेटिव्ह घेतलं तर त्याचा असर कुठे होतो, स्टॉक मार्केटवर, आणि स्टॉक्स खाली यायला सुरू होतात. जेव्हा स्टॉक खाली यायला सुरू करतात, तुम्हाला कोणते स्टॉक्स बघायचे आहेत आता, डाऊट तेव्हाच्या तेव्हा क्लिअर करा, तरच आपण पुढे जाऊ शकतो. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? येस मॅम. थोडंफार येतंय मला शिकवायला. हो हो येस मॅडम. मॅम. राईट येस येस इन्व्हेस्टमेंट आहे तुमची माझ्यावर, वर्थ आहे का मी? येस मॅम. येस. अमेझिंग शिकवताय मॅम. म्हणजे मला तिसऱ्यांदा जॉईन करते तर प्रत्येक वेळेला काहीतरी ऍड ऑन इन्फॉर्मेशन मिळते. सो आय एम हॅपी. ठीक आहे, जाऊया पुढे. आता आपण जाऊया ना सेफ इन्व्हेस्टमेंट, जसं तुम्ही लोक मला बर. म्हणलात सेफ इन्व्हेस्टमेंट मध्ये जाऊया. तो सेफ इन्व्हेस्टमेंट मध्ये पहिले येतं म्युच्युअल फंड आणि IPO. सो म्युच्युअल फंडच्या बाबतीत कुणाकुणाला काय काय माहिती आहे? किती लोकांकडे म्युच्युअल फंड आहेत? म्युच्युअल फंड आहेत मॅडम माझ्याकडे ओके, बऱ्यापैकी. येस मॅम. ओके, ग्रेट ग्रेट. येस. माझ्याकडे पण आहेत मॅडम म्युच्युअल फंड. सॉरी. मॅडम मी म्युच्युअल फंड मध्येच लॉकडाऊन इन्व्हेस्ट करतो फक्त. ओके ओके, ग्रेट ग्रेट. किती लोकांना वाटतं की म्युच्युअल फंड सेफ इन्व्हेस्टमेंट आहे? मॅडम मला वाटतं म्युच्युअल फंड इट्स अ सेफ इन्व्हेस्टमेंट. येस मॅम. इवन आय सेम. 100% आहे सेफ. ओके ओके माहित नाही मॅम. ओके. माझं स्टेटमेंट नाही. किती लोकांना असं वाटतं की म्युच्युअल फंड मध्ये पण रिस्क आहे? मॅम मला वाटतं म्युच्युअल फंड मध्ये पण रिस्क आहे. ओके. इवन मला पण वाटतं की रिस्क आहे. का? मार्केट रिस्क आहे ना, जसं मार्केट अप गेलं किंवा हा, कारण मार्केट त्याच्यात म्हणजे त्याची टॅगलाईनच आहे की तुम्ही इन्व्हेस्ट करताना विचार करून करा, कारण मार्केटच्या सिच्युएशनवर ते अवलंबून सब्जेक्ट टू असावं कदाचित, मार्केट. म्हणून सब्जेक्ट नाही. बरोबर आहे, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. सो ज्या लोकांनी हो म्हणलं त्या लोकांना जर अपोज करायचं असेल आरती मॅम किंवा सुरेखा मॅम किंवा मला, चालेल. म्हणजे आम्ही तुमच्या म्हणजे आम्ही प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो की का नाहीये चांगलं. आमच्या हिशोबाने म्हणजे माझ्या हिशोबाने पण सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. मार्केट वाढलं तर म्युच्युअल फंड वाढेल, मार्केट खाली आलं तर म्युच्युअल फंड खाली येईल. मला असं वाटतं आपल्याला त्याला खूप मार्केट ऑब्झर्व करावं लागेल त्याच्यासाठी, म्हणजे ऑब्झर्वेशन थोडं किंवा टाइम जास्त द्यावा लागेल असं मला वाटतं.
ओके. नाही म्हणजे कदाचित आपल्याला थोडा वेळ घ्यावा लागेल किंवा एव्हरीडे चेक करावं लागेल की कसं काय आहे सिच्युएशन, किंवा जास्त फोकस करावा लागेल असं, म्हणून मे बी रिस्क असावी जास्त. ठीक आहे. आय एम नॉट 100% मॅडम शुअर, लॉंग कारण रन मध्ये मार्केट नेहमी अपच जाणार, त्यामुळे म्युच्युअल फंड सेफ आहे. फक्त मार्केट डाऊन आलं का थोडं आपल्याला आपले कॉस्टिंग कमी येते, पण शेवटी लॉंग रन मध्ये ते अपच जाणार आहे काही झालं तरी. ओके. ओके. ठीक आहे. ठीक आहे. अजून? म्युच्युअल फंड्स आहेत ना मॅडम, दर महिन्याला आपले असे पैसे वेगळे जातात. नाही तर आपण स्वतः असं ना टाकू शकत नाही. तुम्ही शेअर जरी बोललात ना की आपल्याला आता हा शेअर घ्यायचा ह्या तारखेला, तर आपलं ना ते हे होतं, म्हणजे मनापासून आपण तयार नाही होत त्या तारखेला घ्यावाच का. पण म्युच्युअल फंडमध्ये कसं तुमचं ईसीएस थ्रू ते जातच जातं, त्यामुळे ते SIP. कंपल्सरी, हां कंपल्सरी ते आपल्याला एक सवय होते की आपल्याला माहिती आहे इथे फंड ठेवावंच लागणार आहे. ओके. तसं तुम्ही शेअर्स मध्ये नाही करू शकत. तुमचं ना ते एक हे येतं की अरे भीती की थांब आणखीन खाली आहे, मग आपण टाकूया, किंवा 7 नाही आज 10ला टाकूया, असं होतं. कारण माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की म्युच्युअल फंड मध्ये कसं आपलं ते त्या तारखेला लागत जातात ते ऑटोमॅटिक, येस. आणि एक फंड पण साईडला होत जातो. नाही तर असं नाही करू शकत आपण. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि गुड एक्सपिरियन्स आहे तुमचा तो. तो मी म्हणेन की तुमचा एक्सपिरियन्स आहे. तो एक्सपिरियन्स कधी पण ग्रेट. म्हणजे तुम्ही जे शेअर केलं ते बरोबर आहे की ती रिस्क आपण घ्यायला तयार नसतो. हे ऑटोमॅटिकली डेबिट होत आहेत, जसं EMI डेबिट होतं तसं SIP जात आहेत. SIPs म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, की मंथली एवढी अमाऊंट तिकडे जाणारच आहे आणि ती इन्व्हेस्ट होणारच आहे. दॅट इज गुड. गुड एक्सपिरियन्स तुमचा. काही रिझन आहेत ज्याच्यासाठी मला म्युच्युअल फंड मध्ये काय रिस्क वाटते. म्युच्युअल फंड सेफ इन्व्हेस्टमेंट फॉर द लॉंग टर्म, जसं राहुल सरांनी सांगितलं अगदी बरोबर आहे. पण म्युच्युअल फंड मध्ये रिस्क काय आहे ती पण मी आता तुम्हाला सांगणार आहे. पहिले तर म्युच्युअल फंडची डेफिनेशन घ्या. जसं सनसेक्स होतं मोस्ट सेन्सिटिव्ह इंडेक्स, तशी म्युच्युअल फंडची डेफिनेशन आहे ज्या लोकांकडे वेळ नाहीये एंट्री एक्झिट बघायला, आणि ज्या लोकांना स्टॉक, दोन प्रकारच्या लोकांसाठी म्युच्युअल फंड आहे, की मला माहितीये की हा स्टॉक वाढणार आहे, मी घेऊन ठेवला आणि वर गेला आणि मी विकला, हे जेव्हा माझ्याकडे वेळ असेल तेव्हाच मी करू शकेन. तुम्ही लोक ऑफिसवाले आहात, तुमच्या लोकांकडे छोटं बाळ आहे, घरातली कामं आहेत, तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही 24/7 स्टॉक मार्केटमध्ये बसू शकत नाही, अशा लोकांसाठी म्युच्युअल फंड वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंट. ज्यांना नॉलेज नाहीये पण माहिती आहे स्टॉक मार्केटमध्ये पैसे मिळतात, त्यांच्यासाठी पण म्युच्युअल फंड वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंट. या ठिकाणी तुम्ही एकदा पैसे टाकले, आमच्यासारखे लोक ज्यांनी म्युच्युअल फंडची एक्झाम पास केली आहे ते तुमचे म्युच्युअल फंड मॅनेजर बनतील. एक जनरल अंडरस्टँडिंगने, एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगने एक फंड मॅनेजर बनतो आणि तो तुमचे फंड जे आहे ते तो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो. दॅट इज सिम्पल कॉल्ड म्युच्युअल फंड. ओके. आता म्युच्युअल फंड मध्ये काय काय असतं ते बघूया. तुम्ही जे नंबर्स आम्हाला जे सांगितले ना, एक तर आपला एक 24 आणि नंतर एक 520 आणि 820 मनी, 2 दिवस मी आणि मिसेस दोघं पण हातावर लिहितोय. आणि जसा म्हणजे ते आपण जसं समुद्रात गेलो आणि कुर्ल्या पकडतो ना, क्रॅप्स क्रॅप्स तसे आणि अक्षरशः आम्हाला बंद करावं लागलं. म्हणजे एवढे तेव्हा पैसे, हा 2 दिवसात खूप झाले. म्हणजे 2 दिवसात चांगले मिळाले आम्हाला. अरे वा, हा. गुड. म्हणजे ते नंबर्स काम करतात. मी आल्यावर मिसेसला बोललो की नंबर्स आहेत ना मॅडमचे एकदम झकास आहेत, आम्ही 2च दिवस जस्ट बघूया म्हटलं, चान्स घेऊया. तर रिअली म्हणजे एकदम गुड. ते नंबर्स म्हणजे का होणार, कोणी पण घ्या ते एकदम तुमच्याकडनं, म्हणजे घ्यावंच ते, असे आहेत ते. येस, प्रत्येकासाठी वेगळे नंबर्स असतात. येस येस मॅम. डोंट वरी. फाईन. सो आज आपण थांबायचं इकडे. ऍक्च्युली मॅडमच झकास आहेत, मॅडमचे नंबर तर झकास असणारच आहे की नाही. मॅडम पण झकास आहेत ना, छान छान नंबर देतात, छान छान प्रॉफिट करून देतात. तो आहात तोपर्यंत आपण सगळ्यांनी मॅडमचं बेनिफिट करूनच घ्यायला पाहिजे. मॅडम सोडणार नाही आम्ही तुम्हाला. अरे अजिबात नका सोडू. मी पण सोडत नाही कोणालाच. शीतल मॅडम, हा एक ऍक्च्युली डाऊट होता माझा. ऍक्च्युली जो 4-8 तुमचे जे आकडे आहेत ना, पौर्णिमा, एकादशी, अमावास्या, एकादशी, ते मी 2 महिने ऑब्झर्व करतोय आणि ते चालतं. मस्त माझं आहे ते. त्याच्यावर एक श्रीमंत व्हावर एक पॉडकास्ट आहे.
त्याच्यामध्ये मी खूप छान एक्सप्लेन केलंय. तुम्हाला कधी वेळ मिळाला तर तो पूर्ण एपिसोड बघा. श्रीमंत वावर 2 स्टॉक मार्केटचे एपिसोड्स आहेत आपले. मॅम तुम्ही तिथे प्रेडिक्टही केलं होतं निफ्टीचं. 21,000 मॅम हे कुठे अवेलेबल असणार पॉडकास्ट? युट्यूब. ओके. त्यात आपण ह्या सगळ्या खूप छान इन्फॉर्मेशन दिल्यात त्या पॉडकास्ट मध्ये मी. तो एकदा मी शेअर करते तुमच्यासोबत. माझ्याकडे असेल, मी शेअर करते. डोंट वरी. सो आणि मग आता हे टेलिग्रामवर तुम्ही लिंक पाठवाल का, म्हणजे तुमची स्वतःची? टेलिग्रामची माझी लिंक नाहीये. मी नाहीये कुठे ना? हा, ओके टेलिग्रामवर ओके. नाहीये. चालेल. मी तुम्हाला